पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खुल्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या रांगोळी स्पर्धेचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रशिक्षणार्थी पत्रकार निलेश कोटा यांनी। आज सोलापूर युनिव्हर्सिटी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथे उपस्थित आहोत। आज अहिल्यादेवी होळकर यांची 300व्या जयंतीनिमित्त सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। आज रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर महानराव सर यांनी केलेले आहे। तर इथे काही स्पर्धक उपस्थित आहेत, त्यांनी रांगोळी स्पर्धा उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं त्यांची माहिती जाणून घेऊयात। मॅडम नमस्कार। नमस्ते। आज आपण हे रांगोळी स्पर्धेचं आयोजन आणि निमित्त आणि या रांगोळीचं वैशिष्ट्य काय, आपण त्याच्यासमोर काय? मी डॉक्टर शालिनी मस्के। अहिल्यादेवी होळकर यांचं जीवित कार्य इतकं श्रेष्ठ आहे, त्यातलं एक महत्त्वाचं थोडंसं समाजाला माहिती व्हावं म्हणून मी रांगोळीच्या माध्यमातून मी दाखवत आहे। आपला भारतीय संस्कृतीचा परंपरेचा पाया आध्यात्मिकता आहे। आध्यात्मिकता ही मंदिराच्या बेस मंदिर आहे आणि जेव्हा परकीय आक्रमण झाली, मंदिरांची नासधूस झाली, तर आपलं सामर्थ्य कुठेतरी बेस लेवलला हललं। हे परत भरून आणण्यासाठी मंदिरांचा जीर्णोद्धार हे खूप श्रेष्ठ काम अहिल्यादेवी यांनी केलं आणि ते मी थोडंसं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते आहे। धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांच्याबद्दल चरित्र म्हणजे त्यांनी काय काय केलं ते आपण रांगोळीच्या माध्यमातून प्रदर्शन दाखवू शकतो। आपण इथले कोणत्या इयरचे स्टुडंट? मी कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी फर्स्ट इयर। थँक्यू। समाजासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे, मग आपण त्यांचं म्हणजे त्यांचं मान सन्मान ठेवून आपण ते तसंच पुढे कंटिन्यू केलं तर खूप छान होईल इन फ्युचरसाठी, हेच सांगेन मी। आपण कोणत्या इयरचे स्टुडंट? मी सेकंड इयर स्टुडंट। कोणत्या साईड? फिजिक्स डिपार्टमेंट।